भारी राहत जगी जाणविले मात जगी जाणविली मात जगी जाणविले देव बैसले सिंहासनी आलिया याचका पुरे धनी आलिया याचका झाली धनी आलिया याचका पुरे धनी देव बैसले सिंहासनी आलिया याचका पुरे धनी आलिया याचका पुरे धनी आलिया आये ताचा कैवारे उगवी बहुतांची कोडे उगवी बहुतांची कोडे आये ताचा कैवारे उगवी बहुतांची कोडे देव बैसले सिंहासनी याचका झाले धनी आलिया याचका पुरे धनी आलिया याचका पुरे धनी देव बैसले आलिया याचका पुरे धनी आलिया याचका पुरे आतो ही ठाई तुका नाही पडो देत तुका पडो देत तुका नाही पडो देत तुका आतो ही ठाई तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका सिंहासनी आलिया याचका झाली धनी आलिया याचका झाली धनी आलिया याचका झाली धनी माय बाप भजन करा पिंटू महाराज पांडुरंग महाराज भारी ला
लाविला हात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी आलिया याचका पुरे धनी एकाच्या कैवारे उगवी बहुतांची कोडे देव बैसले सिंहासनी आलिया याचका पुरे दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आलिया याचका पुरे धनी विठ्ठला 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 बोला बोला टाळी वाजवा माझा बोला बोला जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्ती दासो अवधारी जोजी। आज माता गोदावरीच्या पवित्र तीरावर हे स्थित असलेलं महातपुरी गाव, याच ठिकाणी चिंतामणी गणेश मंदिराची स्थापना या कार्यक्रमाचं आयोजन श्री राजेशदादा उत्तमरावजी विटेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परभणी, श्रीकांतरावजी उत्तमरावजी विटेकर, सर्व शिक्षक कर्मचारी वृंद, कैलासवासी रामकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महातपुरी या कार्यक्रमाची स्थापनेची जिम्मेदारी आचार्य श्री बा सजोशी राजूरकर म्हणजे शिंगणापूरचे देवबापा यांनी केलेली आहे। या प्रसंगी आमच्या राजेश दादाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी महातपुरी किंबहुना
त्यांचा सर्व स्नेही परिवार, आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, या पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व भाविक भक्त मंडळी, आपण एवढ्या बहुसंख्येने उपस्थित झालेला आहात। सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला विठाला भगवान श्री गणरायाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा फार मोठा पर्व काळ आहे। गणपती ही मानाची देवता आहे। शास्त्रामध्ये देवतेचे प्रकार फक्त 5 सांगितलेत मुळामध्ये। त्या 5 देवतेमध्ये प्रमुख जर देवता कोणती असेल तर ती गणपती आहे। गणपती, शक्ती, सूर्य, शिव आणि विष्णू या मुख्य देवतेमध्ये 5 म्हणजे देव पंचायतन म्हणतात याला। तशी जसे गाव ग्रामपंचायत असते ना, तशी सृष्टीमध्ये सर्वात मुख्य जर कोणती पंचायतना असेल तर त्या पंचायतनाचं नाव ही मुख्य 5 देवता आहेत। गणपती, शक्ती, सूर्य, शिव आणि विष्णू। या 5 दैवतेची उपासना करणाऱ्याला सुद्धा वेगवेगळी नावं येतात। गणपतीच्या भक्ताला गणपती म्हणतात, शक्तीच्या भक्ताला शाक्त म्हणतात, शिवाच्या भक्ताला शैव म्हणतात, विष्णूच्या भक्ताला वैष्णव म्हणतात आणि सूर्याच्या भक्ताला सौर म्हणतात। विठाला विठाला आणि म्हणून या चिंतामणी गणरायाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा पर्व काळ आहे। या संदर्भात माझ्याशी संपर्क आमच्या भजनातले भजनप्रेमी सोनपेठ तालुक्याची समर्थपणे धुरा सांभाळत आमचे हिके साहेब संपर्क केला। तुम्हाला किती वाजता येणं होतं? म्हणलं 2 वाजता येईल। सकाळी अर्धापूरला काल्याच कीर्तन होतं, तसा 2 पर्यंत यायचा प्रयत्न केलाय, पण 2 म्हणता म्हणता 2:30 झाले। पण तोपर्यंत आपला इथं होम हवन विधी सुरू होता। असा दोघांच्या समन्वयानं, राजेश दादाच्या आमच्या समन्वयानेच असा हा मुहूर्त काढलाय। आता मी दादाला विचारलं किती वेळ कीर्तन करायचं? तुमच्या मनावर म्हणले। आतापर्यंत आमच्या मनावर, आता तुमच्या मनावर। परंतु आता समाजाचा कौल पाहून, चेहरे पाहून, चेहऱ्यावरली बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है, आळस, उदासीनता, भूक, तहान, हे म्हणलं मी, तुम्ही दुसरे अर्थ काढू नका। या संपूर्ण गोष्टीचा विचार करून सेवेचा विचार पुढे चालू। जास्तीत जास्त 4 वाजेपर्यंत आपल्याला असा आपल्या पत्रिकेवरच वेळ आहे, बरोबर आहे ना? पण त्याच्या अलीकडे आपण प्रयत्न करून, कारण काय उन्हाचा दिवस आहे, उन्हाची तीव्रता आहे। मला तर वाटतं 1-2 जर पाण्याचं नियोजन असेल तर 1-2 माणसामध्ये फिरले तरी मी काही म्हणणार नाही पाण्यासाठी। का तर तीव्रता अशी आहे, छोटे छोटे लेकरं आहेत, फक्त जी संयोजक पाणी वाटणारे त्यांनी असं स्थित शांत पद्धतीने एक जण पिले की पुढे पुढचे दुसरे। मी काही म्हणणार नाही, पाणी जरी वाटप केलं तर तुम्ही मध्येच पाणी कसे असं मध्येच कसं असं मी काही म्हणणार नाही, कारण पाणी हे जीवन आहे आणि मग जीवन आवश्यक असल्यामुळे मी माझ्या पद्धतीने सेवा करीन। विठाला विठाला तसं पाहिलं तर कैलासरावजी उत्तमरावजी विटेकर साहेब, अर्थातच विटेकर परिवाराचा आणि मोठ्या महाराजाचा ऋणानुबंध फार जुना आहे। मला वाटते मोठ्या महाराजाचं कीर्तन राजेश दादाच्या घरासमोरच व्हायचं, मंदिरच तिथं जवळ असल्यामुळे काय। तसं पाहिलं तर अजून त्याच्या पुढचा विषय असा आहे, म्हणजे हे मला माहित नव्हतं, माझ्या जन्माच्या अगोदरचा विषय आहे की दादाच्या जन्माच्या वेळी मोठ्या महाराजाचं कीर्तन चालू होतं विट्यामध्ये घराच्या समोर। आणि मग आता बाळाच्या रडण्याचा आवाज आला, ते कोणीतरी आनंदाची बातमी घेऊन कीर्तनात आला असेल, विटेकर साहेबाच्या कानावर टाकलं की ते येणारा माणूस कानात बोलणारा निघून जाणारा, आणि त्याच्यानंतर विटेकर साहेबाच्या चेहऱ्यावर हसू फुललेलं महाराजांनी पाहिलं, म्हणले काय चाललंय तुमचं?
म्हणजे काय नाही, जरा निरोप घेऊन आलता माणूस. म्हणजे काय निरोप आहे मला सांगा ना. काय म्हणे मुलगा झाला ही बातमी महाराजानं सपुंत कीर्तनामध्ये मोठ्या स्पीकरमध्ये जाहीर केली. असा जुना ऋण अनुबंध आहे. आणि या ऋण अनुबंधातून या स्थापनेच्या पर्व काळावर एका अर्थानं हे ऋणानुबंध महाराज दादांनी चालू ठेवले. आणि अशा आमच्या भेटीगाठी कुठं कुठं होत आहेत कीर्तन भजनाच्या माध्यमातून. किती वेळ असेल तरी ते वेळ काढतात, ही चांगली गोष्ट आहे. विठाला विठाला म्हणून आज हा मोठा पर्व काळ लाभलेला आहे गणरायाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा. श्री गणेशा शब्दाचा अर्थच आहे आरंभ. संसार असो की परमार्थ असो, दोन्हीही गोष्टीमध्ये आरंभाच्या वेळी ज्या दैवतेचं स्मरण होते त्या दैवतेचं नाव गणेश आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे गणराया, आम्ही जे शुभ कार्य आरंभ करत आहोत याला यश दे. निर्विघ्नपणे हे आमचं कार्य सिद्धीला जावं अशी ही जी मानाची दैवत आहे. संसारामध्ये पदार्पण करत असताना विवाह कोणतं कृत्य करत असेल, काम करत असेल तर आपण काय देव काढतो, गणपतीचं पूजन करतो आणि तिथून पुढेच शुभ कार्याला आरंभ करतो. नाही, आता आपण पत्रिका जरी पाहिली त्या पत्रिकेवर सुद्धा आपण सुरुवातीलाच देतो श्री गणेशाय नमः आणि मग आरंभ करतो. कुठेही जा. आता हे जे फेटेवाले माणसं आहेत ना, जुने पिवळा लाल, हे जे फेटेवाले आहेत ना, ह्यांना विचारा. याने यांच्या शेतीमध्ये जे काही शेतीला नांगरण्यासाठी, वखरण्यासाठी, पाळी घालण्यासाठी, पेरण्यासाठी जे अवजार वापरले ना, त्याच्यावर पाय सुद्धा गणपतीचं नाव ठेवल्याशिवाय घेतल्याशिवाय ठेवला नाही. पहिलं तास ज्यावेळी हे शेतीमध्ये आणायचे, सुरुवात करायचे, त्यावेळेस यांनी यांचाच मंत्र म्हणायचा. कोणता मंत्र म्हणायचा? होय माऊली, गणा गणा गणपती काम लागू दे सुती, शिव हर शंभो महादेव पार्वती, हर 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 महादेव म्हणायचं. मग पाऊल ठेवायचा त्या अवतावरण, मग आरंभ करायचा. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये शेती असो की शुभ कार्य असो, श्री गणेशा केल्याशिवाय आपण आरंभ करतच नाही. विठाला विठाला. आमच्या संप्रदायामध्ये सुद्धा जेवढ्या ग्रंथ संपदा सृष्टीमध्ये जन्माला आल्या, ज्या ज्या संतांनी ग्रंथाचं लिखाण केलं, अगोदर गणपतीचं स्तव. नमिला गणपती माऊली शारदा, आता गुरु राजा दंडवत. अगोदर गणपतीचं स्तवन आहे. कोणत्याही ग्रंथामध्ये जातो मी, ज्ञानोबारायच्या ओवेत मी आरंभालाच म्हणलो ओम नमोची अध्याय सुरुवातच आहे. कोण्याही संतांच्या बाबतीमध्ये ग्रंथामध्ये त्यांनी कुठं ना कुठं तरी, ज्ञानेश्वरीमध्ये 18 वेळा आहेत गणपतीच्या. एके हाती दंतू जो स्वभावता, 21 क्रमांकाच्या ओळीमध्ये नंतर ज्ञानोबारायांनी सरस्वतीचं वर्णन केलेलं आहे. 20 ओव्यापर्यंत गणरायाचंच कौतुक. नंतर मग प्रवेश केला कोण्या ओवीमध्ये 21व्या, आणि 21व्या ओवीमध्ये
सरस्वतीचं स्तवन आहे. आता अभिनवाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी. या नंतर सरस्वतीचं स्तवन आहे. का बरं एवढं गणरायाला मानाचं स्थान आहे? गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि कोणतंही कार्य करत असताना कशाची आवश्यकता आहे? माणसाला बुद्धीची आवश्यकता आहे आणि म्हणून तिथं बुद्धी प्रदान करतो तो देव. विठाला विठाला टाळे 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 टाळे. संपूर्ण ग्रंथ संपदेमध्ये गणरायाचं कौतुक आहे. प्रथम नमन करू गणानाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू शारदा जी चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण ओजा दंडवत. गणरायाचंच वर्णन आहे. कुठे जा गणपतीच मानाची देवता आहे. त्या देवतेचं पूजन केल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. संसार असू द्या अथवा परमार्थ असू द्या. गणरायाचं कौतुक आहे, गणरायाचं स्तवन आहे, गणरायाची स्तुती आहे. एवढं गणरायाला मोठं स्थान का आहे? त्याचं कारण आहे गणरायाची ही जी मूर्ती आहे इथं काही काही एका नावातच अर्थ दडलेला असतो. नावच कसं आहे? गणपती. नावाची जर फोड केली तर गणपती, दोन नावं एकत्र केलीत गणपती. गण किती आहेत? गण तीन आहेत. देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. ते आपले नाही का त्या ह्याच कशात येते देवा? ते पंचांगामध्ये जन्मपत्रिकेमध्ये नाही का? देवगण, मनुष्यगण आणि तीनच असतात ना. आमची जन्मपत्रिकाच नाही ना तर आम्हाला काय? आमच्याच माईला आमची हे डेट माहित नाही, बर्थडे. फक्त हे जे आमचा बर्थडे होतंय ते म्हणजे हे शिक्षक लोकांची कृपा आहे. तारीख कोणती टाकून द्यावं? हे कधी प्रवेश आला हे जून मध्ये आलेत. मग आता कसं टाकायचं? त्या मोठ्या मुलाचं वय पाहायचं मग मधव्याचं पाहून हे त्याच्या हिशोबाने देणं टाकून आता प्रवेशाच्या दरम्यान. मग आता हे फेसबुक वाले आठवण करून देतात आपल्याला तुमचा बर्थडे आलाय, चलू द्या बदल. आमच्या माईला विचारलं तर ह्या महिन्यात हे लोक वाढदिवस करले तर आमची माई म्हणती हे दसऱ्यात झालता. आता ही जन्म डेट आणि ती दसऱ्याची मॅचिंगच होईल. आता ते शिक्षक गौसनातून काय शक्य आहे? आता हे काय नाही, आता चालायचं काय, आता घेणं देणं नाही. गणपती किती आहेत? गण किती आहेत? देवगण, राक्षसगण आणि मानवगण. तिन्ही गणांचा जो अधिपती आहे त्याला गणपती म्हणतात. विठाला विठाला. गणेश नावातच तसा अर्थ दडलेला आहे. गण ईश अर्थाचा असं हे केलेलं आहे. गण तीन आणि या तिन्ही गणांचा जो ईश आहे तो गणेश. विठाला विठाला. गणपती म्हणजे शरीर यष्टीचा. आता बारकाईनं आम्हाला आता आईसाहेबांनी मला मूर्ती दाखवली. आता सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई उत्तमरावजी विटेकर आईसाहेबांनी मला मूर्ती आता दाखवली. अशी अशी तशी तशी. मला खूप मूर्ती आवडली. त्या मूर्तीची बारीकीनं जर आपण परीक्षा पाहिली, मूर्ती कशी आहे पाहणं. गणपती सृष्टीतली पहिली प्लास्टिक सर्जरी आहे. विज्ञान युगातल्या लोकांना समजायला ना, सृष्टीतली पहिली प्लास्टिक सर्जरी आहे. शरीर आणि शीर भिन्नता आणि त्याला एकत्रीकरण केलेले. शरीर आणि शीर दोन. शरीर कोणाचं? मानवाचं. शीर कोणाचं? हत्तीचं. आणि मग त्या दोन्हीची प्लास्टिक सर्जरी. हत्तीचंच का मस्तक लावले त्याचं कारण सांगतो. भजन करा. विठाला विठाला. माणसाच्या नंतर
हत्ती एक बुद्धिमान प्राणी आहे. माणसाच्या नंतर हत्ती काय? बुद्धिमान. बुद्धी आहे हत्तीला, हे कसं कळते? हत्तीला अज्ञानी आणि ज्ञानी दोन्ही माणसं ओळखू येतात. हत्तीला अल्पायुष्य माणूस ओळखू येतो, दीर्घायुष्य माणूस ओळखू येतो. तसं मला ओळखू येते, पण मी सांगत नसतो. तीच लाईन लागण उद्यापासून. आत्ता इथं बसलेल्या माणसाचं आयुष्य सांगू शकतो. आत्ता इथं बसलेला मंडपातला प्रत्येक माणूस कोण्या दिवशी मरणार आहे मी आत्ता सांगू शकतो. ह्याच्या समोर सांगायचं आत्ता सांगू शकतो, पण ते त्यानं धसकीनच तुम्ही दुसरं होऊन लोक म्हणते घरची याला कायला आणलं कीर्तनाला. मला सांगायची गरज नाही, तुमचं तुम्हालाच कळतंय. भविष्य सांगतो, भजन करा. फक्त घरी गेल्यावर परीक्षा बघा आणि धसकी घेऊ नका, नाही तर मग ह्या येऊन पुन्हा नाव काहीच नाही. दोन्ही कानात बोट टाकायचे आणि कानामध्ये बोट टाकल्यावर आवाज येतो. ह्यांचा बेस वाढल्यावर आवाज येते. याचा माईकचा बेस वाढला ना, ह्याच्यात कसा आवाज येते? आवाज जास्त झाला की शिटी मारते, आणि आवाजाचा फक्त बेस वाढला की काय करते? करते. मोबाईल व्हायब्रेशनवर ठेवला की जर तू ठेवला कुठं कॉटवर कुठं, तर ते कसं करते? तसेच कानात बोट टाकायचे, आवाज येतो. येत नसेल समजायचं आपल्याला किती दिवस मर्यादा आहे. किती दिवसात जातो आपण? 7 दिवसात. किती दिवसात मरणार? 7. 9 दिवसात. 9 दिवस आपला कार्यकाळ आहे. कानी घालून या बोटे नाद जो ऐकावे आणि न येता जाणावे. किती दिवस? 9 दिवसात आपल्याला सोयरेला फोन लावून ठेवा, SMS करा लांबली असते किंवा माझा इतकी दिवस कालावधी आहे. त्यानंतर डोळ्याच्या नाकाच्या दोन्ही बाजूला असे हात घालायचे. चक्र दिसते, ते चक्र इकडे जातंय तिकडे जातंय, ते काही थांबतच नाही. ते जर चक्र नाही दिसलं तर समजायचं 5 दिवस. कानी डोळे घालून या बोटे चक्र जे पहावे, न येता जाना न दिसता जाणावे 5 दिवस. पण बोट घरी गेल्यावर बोट घाला. इथं मला बला करताना असं डोळ्यात इथं बोट टाकायचे, लय जोरात लावू नका. थोडं प्रेस करायचं, असं थोडं प्रेस करायचं. मोबाईलचं लॉक कसं उघडत होत असं उघडल्याबरोबर ते चक्र दिसतात. नाही दिसले की 5 दिवस. त्याच्यानंतर एक आता सगळ्यात सोपा सांगतो, लईच म्हणजे मला तुम्हाला आताही करून बघता येते. कानात बोट घालताना मला दिसतंय, डोळ्यात बोट घालताना नाही मला दिसतंय. पण तुमचं तुम्हाला आत्ता तुम्ही का नाही घरी गेल्यावर बघा, पण इथं बघू नका. फक्त नाकाचा शेंडा बघा. ना सागरीचे नाशिकेचे आग्र न दिसता नयनी, मनातेची दिनी रामकृष्ण. उगं बसल्या उगं नाकाचा शेंडा बघायचा. असा नाकाचा शेंडा जर दिसच नाही गेला तर लगेच घरच्याला फोन लावायचा, मी यालो. सरपणा फरपणाचं बघा असलं तर, नाही तर आणा मग परभणी येऊन फिरून. नाकाचा शेंडा जर नाही दिसला तर माणूस कोण्या दिवशी मरतोय? त्याच दिवशी मरतोय. विठाला विठाला. आता हे आमचं शास्त्र आहे. हे काय आमचं? या शास्त्रावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवा. आमचा आहे, आमचा आग्रह नाही तुम्हाला विश्वास ठेवा म्हणून. आम्हाला काही गरज नाही. आमचा विश्वास. आताही इथं बसलेले जेवढी माणसं आहेत एकमेकाकडे बघू नका. घरी गेल्यावर बघा. ज्याच्या कानावर केस आहेत, ज्याचे कानावरले केस लांब आहेत, कानावरले केस ज्याचे लांब आहेत ते माणूस जास्त दिवस वाचत आहे. खुजेच आहेत म्हणा. आता मी म्हणलो का काही?
नाही पण हायत लाव हायत, मग मी म्हणालो ना हायत. कानावरल्या केसाची एक विशेषता असते, फक्त कानावरले केस बाकी केसापेक्षा जास्त दिवस काळे राहतात. आणि कानावरला केस जर पांढरा झाला दादा की त्या दिवशी कारभार मुलाकडे देत जाऊ. जरा पांढरे झाले नाही पण डोक्याचे केस पांढरे झाले, कानाचे झाले, कानावरले केस पांढरे झाले की मुलाला कारभार देत जावा. याचं कारण सांगतो, रामायण सांगतो, भजन करा. विठाला विठाला. राजा दशरथ म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूचे पिताजी. राजा दशरथानं आरसा डोळ्यासमोर धरला ना, आरसा डोळ्यासमोर धरल्यावर कानावरला एक केस पांढरा झाला होता. किती? एक कानावरला केस पांढरा झाल्या दशरथ राजे उदासीन बसले होते. विश्वामित्र रस्त्याने जात असताना विश्वामित्राने पाहिलं. विश्वामित्र ऋषी म्हणले, राजन काही उदासीन त्याचं कारण समजू शकेल का मला? काय नाही म्हणे, आता महाराज माझं असं मला वाटतंय की आता हे सगळं जे काय आहे राज्यकारभाराचं की प्रभू रामचंद्राला सुपूर्द करावं. म्हणले ही मीच म्हणणार होतो. तुमच्या कानाचा केस तुम्हाला दिसत नाही, रोज कोणाला दिसतो? कोणाला दिसतो? मला दिसतो. मला म्हणावंच वाटलं होतं तुम्हाला की तुम्ही आता कारभार रामाला द्या, पण राजाला महाराजाने कसं सांगावं बरं वाटलं नाही, म्हणून तुमच्या तोंडानं खरं झालं. त्या दिवशी राज्य कारभाराच्या राम राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला. काय कानावर कोणता केस पांढरा झाल्यावर? कानावरला केस पांढरा झाल्यावर. आता जे म्हातारे माणसं आहेत, कानावरला केस जर पांढरा झाला असला तर कारभार मुलाला देऊन टाका. तुम्ही आता लायक राहिला, नालायक म्हणायचं नाही मला, पण लायक राहिला नाही. आता तुम्ही हरी हरी करा, उरली ती हरी तुम्हा समर्पण. उगा हरी हरी करा. पांढरे केस झालीत, पांढऱ्याचे पुन्हा पिवळसर व्हायलेत तरी चाबी ह्याच्याच खिशाय ना अजून. पोराला येऊ दे की आता कारभार करू दे की. नाही त्याला काय कळायले? मग तुमच्या देखत नाही कळाल्यावर त्याला तुमच्या महागारी तरी कसं कळल? विठाला विठाला. तसं तर शास्त्र म्हणते, मुलगा आपल्या एवढा झाला, आपल्या पायातलं वाहन मुलाला यायला लागलं की हळूहळू हळूहळू भाऊ दादाला देऊन टाकायचं. अर्ध दिलेच वाटेल नाही, सगळं दिलं. कारण काय, तुमच्या देखत मुलाला दुनियादारी कळली पाहिजे. तुमच्या समोर तुमची मुलं तुमच्या पायावर उभे राहिले पाहिजे. बऱ्याचदा असं होते, जे मान्यवर मंडळी असतात, जे काय म्हणावं त्याला, मोठी लोक असतात, प्रतिष्ठित लोक असतात, ते मुलाकडे दुर्लक्ष करतात. आणि मुलाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मग ते मुलाला पुन्हा स्ट्रगल करायला फार जीवाचं रान करावं लागते, फार जीवाचं रान करावं लागते. लोक म्हणते मुलं बाप होतात चांगलं, पण लेकराला नाही मिळ लागला. कसा मिळ लागन? बापानं मिळत लागू दिला नाही का? मुलं स्टँड होण्यासाठी न होण्यासाठी कारणीभूत पिताच आहे. विठाला विठाला. आणि म्हणून मला तुम्हाला सिद्धांतावर न्यायचं बिले लांब आलं, एवढ्या लांब जात नाही मी कधी. परंतु आपल्याला सृष्टीतली पहिली जी प्लास्टिक सर्जरी आहे ती कोणची आहे? गणपती आहे. गणपतीला हत्तीचंच मस्तक का लावलंय? इथून मी तेवढ्या लांब गेलो. त्याचं कारण हत्ती ही बुद्धिमान प्राणी आहे. हत्ती कसा प्राणी आहे? बुद्धिमान. कशावरून बुद्धिमान? कशावरून? हत्तीला फक्त जुन्या काळामध्ये बुद्धी होती हे सिद्ध झालेलं आहे. कसं सिद्ध झालं? जुन्या काळामध्ये जर राजेशाही होती, लोकशाही नव्हती. काय होती? निवडणूक नव्हती. काय होती? राजेशाही. मग उत्तराधिकारी नेमायचा त्यांचा मुलगा. जर यदा कदाचित मुलगा नसेल तर मग प्रश्न निर्माण व्हायचा की आता कोण गादीवर बसणार, आता राजा कोण होणार. त्यावेळी त्या काळातल्या ज्या काही बुद्धिमान लोकांनी तोडगा काढला. आता ते एका गावात, कोण्या तरी गावात की म्हणलं ते दोघाला मतदान सारखंच पडलं की ते असं रुपयावरी करतात ना, टॉसच करतात ना. कोण्या तरी गावात तिकडे केलं, तो मला आठवणं कोणत्या गावात.
असं टॉस केल्यावर बाळा त्याच्या मागून जाय ना, त्यांच्या पाठी मागून जायचं म्हणजे त्याला डिस्टर्ब होत नाही. मला होऊ दे, मला सवय हे, पण ते सोळंकीला डिस्टर्ब होऊ नये. टॉस केला की ते दोघाला सारखं मतदान पडलं की ते मग त्या माणसाचा विजय होतो, की ज्याला टॉसवर काहीतरी म्हणतात. पण जुन्या काळात ती पद्धत नव्हती. आता याच्यानंतर आता IPL चालू आहे याला टीव्हीला, सारखेच रन काढले 180 त्यांच्या 3च विकेट, यांच्या 3च विकेट, 180 इतक्याच मिनिटात मग कोणाला द्यायचं हे, त्याच्यावर एक सुपर ओव्हर होती. सुपर ओव्हर म्हणजे काय, नंतर एक ओव्हर टाकायला लावतात एका टीमला. त्या ओव्हरमध्ये मग एका ओव्हरमध्ये जर 15 रन काढले तर दुसऱ्या टीमला चान्स देतात की बाबा आता तुम्ही करा. मग त्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये जर यांनी 15च्या ऐवजी 16 काढले तर मग त्यांना जयघोष, त्यांचा विजय घोषित करतात. मग आता सुपर ओव्हर आली किंवा टॉस आला, पण जुन्या काळामध्ये राजाला राजाच वारिसच नसेल तर मग कोणाला गादीवर बसवायचं, त्या काळामध्ये हत्तीच्या सोंडेमध्ये हार द्यायचा. कोणाच्या सोंडीत, हत्तीच्या सोंडेमध्ये हार द्यायचा आणि गावातली पूर्ण माणसं गावाच्या बाहेर काढायचे आणि अशी पूर्ण एका रांगेमध्ये माणसं बसवायची. हत्ती पहिल्या व्यक्तीपासून शेवटच्या व्यक्तीवर फिरत जातो, एकदा त्याला धरून घेऊन जातात आणि तिकडून त्याला सोडून देतात. तिकडून त्याला सोडलं की बरोबर नवयुवक आणि त्यानंतर बुद्धिमान, त्यानंतर शतायुषी, त्यानंतर सद्गुणी असा शोधूनच राजा कोण निवडून काढायचा, हत्ती काढायचा. म्हणून हत्ती ही बुद्धीची त्या काळातली प्रजाती आहे. आणि म्हणून पार्वती आई साहेबांना हत्या केल्यानंतर माझ्या मुलाची तुम्ही हत्या केली, माझा मुलगा मला जिवंत पाहिजे, मला काही माहित नाही. त्यावेळेस महादेव म्हणले चिंता करू नको, याची प्लास्टिक सर्जरी करतो. मग कोणाचं मस्तक बसवणार तुम्ही, ते बघू म्हणले कोणाचं मस्तक बसवायचं, तर त्यावेळी हत्तीचं मस्तक बसवले. विठाला विठाला, हत्तीचं मस्तक का, त्याचं कारण आहे, त्याच्या एका 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 अवयवामध्ये अर्थ आहे. इथून वरच बघू, आधी पुन्हा खालचं पुन्हा बघू. हत्तीच्या मस्तकाचा अर्थ काय, हत्तीच्या मस्तकाचा असा अर्थ आहे, हत्तीची शरीराच्या मानानं डोळे हत्तीला मॅचिंग होतात का, शरीर महाकाय विशाल आणि डोळे एकदम छोटे 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 छोटे. एवढ्या मोठ्या शरीराला एवढेशे डोळे मॅच होत नाहीत, मग का बसवले, त्याचं कारण आहे डोळे बारीक, याचा अर्थ दृष्टी बारीक, सूक्ष्मपणा आहे. एकही छोटी गोष्ट त्यांच्या डोळ्यातून बाजूला जाऊ शकत नाही, विसरू शकत नाही. आणि जी मोठी माणसं असतात ते सूक्ष्म नजरेचे पाहिजे. मोठ्या पदावर विराजमान राहिलं म्हणजे त्यांच्या नजरेतून, अर्थातच गणपती या शब्दाचा अर्थ आहे कारभारी, आणि कारभाराच्या नजर, कारभाराची घरावर एवढी बारीकी न पाहिजे. कुठं काय चाललंय तर कारभाऱ्याला काय पाहिजे कळायला पाहिजे. मला माहितच नाही म्हणलं तर मग कारभारी काय याचा, मला काय माहित नाही. CCTV सारखं सगळं लक्ष ठेवावं लागते. मुलगा कुठं चाललाय, मुलगी कुठं चालली, जावई कुठे, लेक कुठे, गडी कुठं आहे, हे सगळे ती शेतमजूर कुठे आहेत, कोण कोण्या शेतात काम करायला आहे, खरंच काम करायला आहे का नुसतं कामाचं नाटक करायला आहे, संध्याकाळी सगळं त्याला कळलं पाहिजे. मला माहितच नाही, मी कसं, मला काय माहित नाही कसं. दृष्टी बारीक पाहिजे. म्हणून गणपतीच्या शरीराच्या मानानं हत्तीचे डोळे बारीक आहेत, म्हणजे बारीकीने नजर ठेवता यावी, सगळीकडे पाहता यावी. आणि आताही तुम्हाला सांगतो, एखादी वस्तू जर तुम्हाला जर पाहायची असेल ना, असे मोठे डोळे करून दिसत नाही. छोटी वस्तू पाहण्यासाठी कसे करावं लागतात डोळे, आपलेच डोळे पण अर्ध्या पापण्या काय करावं लागतात, असं बारीकीनं पाहावं लागतंय. असं बारीकीनं पाहण्यासाठी गणपतीचे डोळे लहान आहेत, हे पहिलं कारण. दुसरं कारण, गणपतीच्या कान काऊन मोठे आहेत. अजूनही बघा तुम्ही तिथं मध्ये जाऊन बघा, गणपतीचे कान मोठे काय आहेत, त्याचं कारण आहे मोठे कान या शब्दाचा अर्थ आहे जी माणसं मोठी असतात त्यांची कान मोठी पाहिजे. त्याचं कारण काय, गणपतीला तक्रार घेऊन येणारे 3 गावचे लोक आहेत, स्वर्ग, मृत्यू, पाताळ. आणि त्या 3ही लोकांची तक्रारी ऐकून घेण्यासाठी बारकाली कान फाटतील ना. आत्ताही सभापतीचे महोदय असतात, मग कोणी असू द्या, लोकसभा राहू द्या, अजून कोणती असते, विधानसभा राहू द्या, ते राज्यसभा, ते दुसरी एक आता कोणची राहिली, नाही वरी बसलेले
विधान परिषद राहू द्या, जे सभापती असतात का नाही त्यांना सगळं ऐकून घ्यावं लागते आणि बोलणारे एकटे नसतेत, एकदाच बोलतेत. कसे बोलतेत? आणि त्या एवढ्या मध्ये एक माणूस जो त्याला संधी दिलेली असतो त्याचं सुरच ठेवतो, माननीय सभापती महोदया ये हमारा, ते दुसरे आलडतेत निषेध निषेध, ते तिथं सुनो 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 पहले सुनो, ते लोक सुन, हमको सुनने की आदत, हम खाली बोलते जाएंगे. त्या सभापतीचे जे कान असतात का, कारभाऱ्याचे कान ऐकणाऱ्याकडे लक्ष देऊन ठेवण्यासाठी कानाची ती सर्वांगाचे कान करून ऐकतात. कसे ऐकतात? सर्वांगाचं कान करून, त्याच माणसाची जी काही समस्या आहे ती ऐकून घेण्यासाठी कान मोठे आहेत गणपतीचे. कारण काय, 3 गणांच्या, देव, दानव आणि मानव, तिन्ही गणांच्या तक्रारी ऐकून घेण्यामुळे, शंकेचं निरसन करण्यामुळे कान मोठे आहेत. देवाच्या दुसऱ्या या अवयवाची महती आहे. तिसरी गोष्ट, गणपतीचं सोंड वाकडी आहे. वाकडी आहे. आता पाहिलं नाही तुम्ही कशी आहे? आरतीत कसं आहे? आरतीत आरतीत कसं आहे? आरतीत शब्द कसा आहे? सरळ सोंड वक्रतुंड. म्हणजे काय लावायचा अर्थ? सरळ सोंड आणि वक्रतुंड म्हणजे काय? सरळ बी आला आणि वाकड बी आला, नाव याचा अर्थ काय? त्याचं स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी जे तुझिया विखी मूढ तयाशी तू वक्रतुंड ज्ञानियाशी तरी अखंड उंचूची असे ज्ञानोबाऱ्याने या सोंडीचं वर्णन केलं. सोंड सरळ दिसायला आहे आणि दिसायला वाकडी आहे. म्हणजे नेमकी वाकडी आहे का सरळ आहे? दोन्ही आहे, सरळ आहे आणि वाकडी आहे. कोणाला? ज्ञानी माणसाला सरळ आहे, आणि जे मूढ माणसं आहेत, जे देवाला जाणत नाहीत, त्या अधिकाराचे नाहीत, मग त्याला कशी आहे? वाकडी आहे. विठाला विठाला. डोळे बारीक आहेत, कान मोठे आहेत, सोंड वाकडी आहे. पण कोणाला वाकडी आहे? जे वाकडी आहेत का त्याच्यासाठी वाकडी आहे. ज्ञानी अशी तरी अखंड, उजूची अशी. बाकीच्या लोकांना सरळच गणपतीची सोंड आहे. त्याच्यानंतर थोडं खाली उतरावं लागणार आहे. आता गणपतीची ढेरी मोठी आहे. त्याचं कारण काय? शरीराच्या मानानं बघा ना, शरीरात उगच बघा, सोंड लहान आहे, पाय लहान आहेत, सगळं शरीर बाकी हे हात फित लहान आहेत, फक्त काय मोठं आहे? पोटच मोठं. काय? त्याचं कारण मोठ्या माणसाचं पोट मोठं असलं पाहिजे. त्याचं कारण काय? जी लोकांनी त्या मोठ्या माणसाकडे आलेत, त्या मोठ्या माणसाकडे गेल्यानंतर माणसाला स्वीकारत असताना मोठा माणूस त्याच्या गुणासह आणि त्याच्या दोषासह स्वीकारतो. आणि ज्यावेळी स्वीकारायचे त्याला माणसाला पोट मोठं करावं लागते. कारण मोठ्या माणसाच्या पोटामध्ये खूप गोष्टी दडलेल्या असतात. काय असतात? खूप गोष्टी दडलेल्या असतात. फक्त तो मोठा माणूस बाहेर काढत नाही. विठाला विठाला. ज्ञानोबाराने पुन्हा त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पोट मोठं कसं असावं? पोट मोठं याचा अर्थ काय? समुद्राचं पोट केवढं आहे? या तुमच्या गोदावरीचं पाणी किती लिटर जाते सहसा समुद्राला? किती क्युसेस न जाते? किती लिटर जाते? महातपूरच्या लोकांना माहिती आहे? मोजमाप आहे? मोजमाप नाही. एवढं पाणी या गोदावरीचं पोट समुद्रामध्ये जाते. जेवढं पाणी येईल तेवढं पाणी समुद्र पोटात सामावून घेते. याच्यासाठी समुद्राचं पोट कसं आहे? घेऊनी जलाचे लोट नदी नाल्याचे संघात करी वाढ पोट समुद्र जीवी. ती जरी पाणी आलं, त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो, कसंही झालं तरी पोटात सामावून घेते का नाही गोदावरी पाणी? कोणतं सामावून घेते? जे आरोचं पाणी आहे, फिल्टरचं पाणी आहे, तेच फक्त मध्ये येऊ द्या म्हणली. उद्यापासून जर नालीचं पाणी आलं ना, गाव केस टाकीन म्हणली. ऐकले असं? अजिबात नाही. कसं जरी पाणी आलं, गावा मागील ओहळ आणि गंगा नमने. गावा मागलं पाणी म्हणजे लक्षात आलं ना? हे गावावर से भरले पाणी पाठी पाय देताने
म्हणितले परतेसर. ज्ञानोबारायचं म्हणणं आलं, किती घाण पाणी आलं, कसं जरी आलं, ती संपूर्ण गंगा ते पाणी मध्ये सामावून घेते आणि ते सगळं पाणी सामावून घेऊन त्याला पवित्र करते, त्याला तीर्थ करते. तसं मोठी माणसं दुर्गुणी लोक जरी आले ना, त्याला सांभाळून घेऊन त्याच्या दुर्गुणावर पांघरून टाकून त्याला सद्गुणी बनवून त्याला आपलं बनवून आपल्या पोटात सामावून घेतो. माणसं म्हणते हे तुमच्याजवळ कसं सपासलं, कोणाला ठावी, बाहेर सपारत नव्हतं. मग तेच तर मोठ्या माणसाची खासियत असती. विठाला विठाला म्हणून मोठ्या गणपतीचं शेवटचा टप्पा आला. आता गणपतीचं वाहन कोणतं? शरीराच्या मानानं सूट होते का? बर ते जर गणपती त्या वाहनात बसला, ते पंक्चर झाल्याशिवाय टायरच बसले पाहिजे त्याच्यात, पण तरी एवढं वाहन का? त्याचं कारण आहे, हे जे गणपती आहे ना विध्वंसक आहे. कसा आहे? गहू पेरला की तासानं जाते, गव्हाच्या ठुश्या केवढ्याल्या आहेत तपासूनच येत नाही. श्रीमंत माणसानं ड्राय क्लीनचे कपडे का केले आणि कपाटात नेऊन ठेवले की मोजते किती कपडे आहेत. कोण मोजते? गणपती. श्रीमंत माणसानं जर पैसे जमा केले आणि पैसे तिजोरीत नेऊन ठेवले, जाऊन नोटा मोजते ते. त्यानं मोजलेल्या नोटा उंदरानं कोण्या किराणा दुकानात चालतात. हो म्हणा, समजा रे तुम्हाला. म्हणजे कपडे फाडते, शेतकऱ्याचं नुकसान करते, श्रीमंताच्या नोटा काय करते? मोजते. लयच म्हणजे काय, त्याला काही मोजमापच नाही. एकदा उंदरानं मोजलेले पैसे कोणत्याही बँकेत चालते. जिथं जाईल तिथं विध्वंस करायची जी प्रजाती आहे तिचं नाव आहे उंदीर. त्या उंदीराला दुर्बुद्धिमान प्राणी म्हणतात. कसं म्हणतात? दुर्बुद्धिमान. त्या उंदराला भिवून गावाची गाव बाहेर निघालते म्हणे एकदा. किती? 170 ला 100च्या आधी. बरोबर आहे. कोणाला भिवून पडू लागले लोक. आता जसं का नाही, ह्या कालच्या ह्याच्यामध्ये कोणचा रोग होता? हे कालचा कोरोना. असं असं केलं की लोक तिकडे जाय तिकडे जाय का, शिंकलं की लांब जाऊ लागले. तसं उंदीर म्हणलं की माणसं अशी एकदाच इकडे पडू लागले म्हणून. का? त्याच्या माध्यमातून महामारी आली होती. जिथं जाईल तिथं विध्वंस करायची दुर्बुद्धिमान प्राणी, त्याचं नाव उंदीर. याची बुद्धी दुरुस्त होई म्हणून त्याच्यावर बुद्धीची देवता विराजमान झाली आणि म्हणून त्या वाहन उंदीर आहे. विठाला विठाला. आता अंतिम टप्प्यात आलो. या गणपतीला किती काय ध्यानात राहते ते बरोबर. 2 पत्नी आहेत, एका रिद्धी आणि दुसरी. जी गणपतीची आराधना लोक करतील, भक्ती करतील, त्या रिद्धी सिद्धीची प्रसन्नता होती. त्याला त्या माणसाच्या जीवनामध्ये काही कमी पडत. रिद्धी सिद्धी शब्दाचा अर्थ असा आहे, जर किलोभर तांदूळ घातले 10,000 लोक जेवतील. म्हणजे ते रिद्धी सिद्धीचे अलौकिक सिद्धीचे प्रकार आहेत. अनिमा, लगिमा, गरिमा, सिद्धिमा, हे 8 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मी त्या सिद्ध्या सगळं सांगत बसणार नाही, कारण तुम्ही हे अभंगाची भूमिका देताना सोडून आणि मला कीर्तन संपल्यावर म्हणते होय मग हे आम्हाला सांगा की म्हणजे आम्हाला लई आवश्यकता आहे याची. मी सांगणार नाही, मी का म्हणून सांगत. पण रिद्धी सिद्धीची तुमच्यावर कृपा होणं गरजेची वाटत असेल, तुम्हाला गणपतीचीच भक्ती करावी लागणार आहे. कारण कोणत्याही स्त्रीला, या मंडपातल्या कोणत्याही स्त्रीला विचारा, त्यांना त्यांचा मोठेपणा करा वाटतो का नवऱ्याचा मोठेपणा करा वाटतो? आता जर एखादी मायमावली इकडे आली ना मला 1000 रुपये द्यायला, आणि सहज कदाचित भगवान महाराज म्हणले ना, नाव सांगा की बाई मला सांगू द्या महाराजाला तुम्ही 1000 रुपये दिले म्हणून. माय म्हणली मपलं नाव न ग माय, त्याचं घ्या. कोणाचा मोठेपणा करते माय माऊली? मालकाचाच मोठेपणा करते. कुठेही तुम्ही जाऊ द्या, स्वतःचा मोठेपणा करत नाही. आणि ज्या स्त्रीला मालकाच्या आनंदात, मालकाच्या मोठेपणामध्ये आनंद आहे, त्या स्त्रीमध्ये आपल्या नवऱ्याच्या मोठेपणामध्ये ती आशीर्वाद देते. तसं गणपतीची भक्ती केली की रिद्धी सिद्धीची सुद्धा कृपा होती. म्हणून ही जी मानाची देवता आहे, या गणरायाच्या बाबतीमध्ये शास्त्र असं म्हणतंय, गणपतीची भक्ती करत असताना त्याला लागणारा जो उपचार आहे अति सोपा आहे. गणपतीला एक तर आवडती हराळी. का हराळी आवडती?
हराळीच का म्हणून आवडती? तिकडे रावणानं 33 कोटी देवता बंदीखान्यामध्ये घातले होते, त्या 33 कोटी देवताला काम लावले होते. त्या देवतेमध्ये गणपतीलाही काम लावलं होतं. गणपतीला कोणतं काम लावलं होतं? गाड व्हायला गवत आणायचं, आणि मग ते गणपती वाहून ते आपलं गवत वाहून ते गणपतीला सवयच लागली, गार लागायच्या डोसक्याला. बरं आहे बाबा म्हणले, हे बरं आहे म्हणत ते तेव्हापासून का नाही लोक सगळे म्हणते हे बाबा काय आला गणपतीला काय व्हायच्या? हारवा दुर्वा व्हायच्या. त्याच्यानंतर सगळं काम केल्यावर गणपतीला कोणता निवद? मोदकाचा निवद. आणि म्हणून या गणपतीची आराधना करत असताना आपल्यासोबत दुसरं काही जरी नसलं, एक आपल्याला गणपतीला मोदक घेऊन जावे आणि एक दुर्वा हराळीची एक जर तेवढी जुडी नेऊन 21 म्हणा काय तुम्हाला जसं जमते तसं जर वाहिलं तर त्या गणपतीची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीनं गणपतीची स्थापना करत असताना आमच्या राजेश दादावर या गणपतीची भरभरून कृपा व्हावं आणि या गणपतीचा आशीर्वाद आपल्याला लाभावा. निर्विघ्नपणे तुमच्या जीवनात तुमच्या मनामध्ये ज्या बी गोष्टी ठरवल्या तुम्ही त्या निर्विघ्नपणे गणपतीच्या कृपेनं सिद्धीला जाव्या अशी अपेक्षा करू. आणि आता अभंगाकडे वळू. अशा देवतेच्या स्थापनेप्रसंगी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा यांचा जो अभंग घेतलाय, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराने असा हात वर करून गावाला पाचारण केलं. कारण लांबल्या माणसाला बोलवायला हात वर करावं लागते, जवळच्या माणसाला बोलवायला नुसतं इतकं जरी केलं तर कळते, इकडे जरी केलं तरी इतकं जरी केलं तर कळते. तिकडे कळले का मी काय करायला होतं? त्या तिकडल्या माणसाला बोलवायला काय करावं लागणार? समजा भाकरी घेऊन गेली, आता जुन्या काळातले लोक दुपारच्या भाकरी आल्यात, शेजारी माणसाचा आऊत चालले त्याची भाकर आली, आणि लांबल्या तिकडे एका आवडावरल्याची भाकर आली. शेजारीला म्हणतो ओ दाजी भाकरी आल्या चला, आणि म्हणलं ते ह्याला तात्याला द्या आरोळ द्या, तिथून हात मारतो लांबल्या माणसाला हात वर करून जसं बोलवावं लागतंय. आज जगद्गुरु तुकोबारानं वर हात केला. सगळ्याचे माऊली आवाज सारखे करून द्या, यायचे बी दोघांचे वाढवा. उभारीला हात जगी जाणविली मात. लांबल्या लोकांना पाचारण करण्यासाठी हात वर करावा लागतो. माणसं कुणी हात वर करतात, हात वर करण्याचे काही पद्धती वेगळ्या आहेत. काही माणसं हात वर करतात, त्या हात वर करण्यापाठीमागं स्वतःचा स्वार्थ असतो. का? एसट्या बंद झाल्यात, वाहनं नाहीत, इनोवा जरी दिसली कुठं चाले, राजेश दादाने कार्यक्रम ठेवला ते महातपूरला, तुम्ही दोघंच आहेत की? म्हणलं हो. येऊ द्या ना मग, तुम्ही गायखेडा पस्तोर, आम्ही महातपूरला चाललो होतो, महातपुरी पस्तोर येऊ द्या मला. आता गाडीच आमची जनतेची आहे. गाडी कोणाची? जनतेची आहे. जनतेच्याच पैशातून गाडी घेतली असल्यामुळं हात दाखवा, गाडी थांबवा. आता सध्या एसटी नसल्यामुळं मी सहसा मला जेवढं जमतंय तेवढं, आता गाडीत आमच्या किती बसणार आहे? 2-4 बसतेत, नेतो बाबा. कारण हात दाखवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही लोक हात निरोप घेताना हात दाखवतात. काय करतात? येतो आता ह्या नवीन पद्धतीमध्ये बाय बाय, त्या बायचे एक हात वेगळंच आहे, पण ते बायचा हात वेगळा आहे. पण आज जगद्गुरु तुकोबाराने हात केलाय ना, बोलवण्यासाठी हात केलेला आहे. कसा हात केलाय? या उभारीला हात
जगी जाणविली मात, जगताला हात मारलाय ते तुकोबाराने हात करून वर या का, लोक म्हणले काय, त्यावेळेस तुकोबाराने आल्यानंतर सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये लोकांना पाचारण केलं, लोक हात वर करून पाचारण केल्यावर जवळ जातात, जवळ गेल्यानंतर योग्य वाटलं तर थांबतात, नाही तर निघून जातात. काही लोकांना नुसतं असं बोलले, ओ इकडे याव काय, ते या ना इकडे काय, बसा ना कीर्तनाला, ना म्हणलं मी लग्नाला निघालो कीर्तनाला, कीर्तन केव्हा होते म्हणलं आमच्या गावात, निघून गेलं. पण महाराजांना हात वर केला, लोकांना बोलवलं, लोकांना कशासाठी बोलवलं होतं माहित नव्हतं. लोक म्हणले काय महाराज, त्यावेळेस तुकोबाराय आहे म्हणले तुम्हाला माहित नाही म्हणून मुद्दाम सांगायला आलो. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, काय आज आपल्या मंदिरामध्ये कोण विराजमान आहे, देव बैसले सिंहासनी, देव आज आपल्या मंदिरामध्ये विराजमान आहे, सिंहासनावर विराजमान आहेत. म्हणलं लोक म्हणले मग काय करा, देव बसले तर काय होते, आव जाऊन दर्शन घ्या ना, प्राप्ती काय, फायदा काय. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले आलिया याच का पुरे धनी, आमचा देव आज मंदिरामध्ये विराजमान आहे. जर याचक त्या मंदिरामध्ये गेला आणि जर याचना केली तर त्याची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, असं दैवत आहे. त्यावेळेस तुकोबाराय म्हणू लागले एकाच्या कैवारे उगवी बहुतांची कोडे. हे जे दैवत आहे ना, जरी एक जणांना स्थापन केलं असेल पण फायदा सगळ्यांनाच आहे. आता ही जी गंगा आहे ना, ही गंगा मूळ रामायणाच्या इतिहासामध्ये अशी आहे, ही 3 राजांनी प्रयत्न करून आणलेली, भगीरथ, अंशुमन, दिलीप. दिलीप राजा, अंशुमन राजा आणि भगीरथ राजा, 3 पिढ्या गेल्या आणि 3 पिढ्याच्या प्रयत्नाला यश आलं. गंगा भूतलावर आणली, भूतलावर आलेली ही गंगा वाहते केवळ भगीरथासाठीच वाहते का, आता महापुरीला फायदा आहे, संपूर्ण सृष्टीला फायदा आहे का. पीडित पापताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. जगाची तान भागवत चालली, आणली कोणी, भगीरथ राजाने. फायदा कोणाला, सृष्टीला. तसं एकट्या राजेश दादांनी जर या देवतेची स्थापना केली असेल, दर्शनाची फायदा सगळ्याला. एकाच्या कैवारे उगवी बहुतांची कोडे, दोही ठाई तुका नाही पळो देत चुका. मधली भूमिका ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराने केली, देव आणि समाज दोन्हीच्या मधली भूमिका तुकाराम महाराजांनी केली, की असं दैवत आपल्या मंदिरामध्ये विराजमान आहे. निश्चित या मंदिरामध्ये दैवताच्या तुम्ही जर दर्शनाला आले तर तुम्ही इथं तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही काही. आणि त्यातली त्यात गणपती अशी दैवत आहे, इच्छा पूर्ण करणारं दैवत आहे. पण आता तुम्ही इच्छा कोणती करता हे ज्याची त्यांनी ठरवायचं. दैवतासमोर इच्छा अशी करावी की तो दैवतही अडचणीत येऊ नये आणि आपणही अडचणीत येऊ नये. शक्यतो दैवतासमोर इच्छा व्यक्त करत असताना आपण आपलाही विचार करावा आणि देवतेचा विचार करावा. कदाचित कधी कधी असं होते, आपली अपेक्षा वेगळी असते आणि दैवताच्या मनात वेगळंच असते द्यायचं. म्हणून त्या दैवतेवर अशी उपासना करायची, अशी उपासना करायची, त्या दैवतेला तुम्हाला व्यक्त करायची गरजच पडू नये. मनानच त्या भरभरून देवानं द्यावं, मनानच द्यावं, एवढी उपासना करावी लागते. एवढी उपासना जर आपली देवतेची झाली तर निश्चित ती देवता आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या गणरायाची चिंतामणीची देवतेची स्थापना आज आपल्या महातपुरी नगरीमध्ये लय दिवसानंतर महातपुरीला आली. ही शाळा मी पाहतो बरं का दादा, कधी मध्ये इकडे गेलं तर, पण शाळेत बी मला काही याचा आकार लागला नव्हता.
शाळेत कशाला जावा, शाळेत काही कामच पडत नाही. पण त्या निमित्तानं ही शाळेमध्ये एक हे ज्ञान मंदिर आहे आणि ज्ञान मंदिरामध्ये ही देवता तुम्ही स्थापन केली. हा योग्य निर्णय झालाय. टाळ्या वाजवायचं कौतुक करायचं आपण सर्वांनी. अशा इथल्या ज्या गुरुजन वर्गाने या गावचा ज्ञानाचा पाया मजबूत करावा, या विद्वत्तेच्या या गणरायाच्या भावना ठेवून आपण या लहान मुलांना करावं. आणि पुन्हा एकदा विटेकर परिवाराच्या वतीनं हा जो भव्य दिव्य स्थापना आणि महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, मी संपूर्ण माझ्या भजनी मंडळाच्या वतीनं, माझ्या गुरु परंपरेच्या वतीनं राजेश दादा यांना मनापासून पुढील त्यांच्या कार्याकरता शुभेच्छा देतो. कारण या काळामध्ये आपल्याला सगळी कामं होण्याकरता आशीर्वादाचीच गरज असते. जब दवा काम नहीं आती तब क्या काम आती है, दुआ काम आती है. आणि दैवताशिवाय आशीर्वाद नाही. आणि कुठं ना कुठं तरी आपण केवढंही मोठं कार्य करत असलो, कुठं ना कुठं तरी कोण्या ना कोण्या तरी देवावर आपली भावना पाहिजे. भारतरत्न गानकोकिळा लता दिदी मंगेशकर यांनी फार मोठा दवाखाना बांधला पुण्याला, 10-15 मजली. दीननाथ वडिलांचं नाव आहे दीननाथ मंगेशकर त्यांच्या नावानं. पण त्या दवाखान्याच्या पायरीला जर तुम्ही गेलात, सुंदर गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे. तिथं गेलेल्या अर्ध्या पेशंटचं दुखणं तर त्या गणपतीकडे पाहिल्याच राहते. कारण कसं होते बघा, एक कुठंतरी स्थैर्य पाहिजे माणसाला, धैर्य पाहिजे, कुठंतरी श्रद्धास्थान पाहिजे, कुठंतरी माणसाला नतमस्तक वाटलं पाहिजे. शेवटी माणसाच्या जीवनामध्ये कुठं ज्यावेळेस असह्य वेदना होतात, कुठंतरी आपल्या त्या वेदना खुल्या करण्याकरता एक हृदयातलं स्थान पाहिजे, ते म्हणजे दैवत आहे. आणि म्हणून सुंदर आपण हे देवतेचं स्थापना केलेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो, थांबतो. ज्ञानेश्वर विठ्ठल